नमस्कार. वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ पॉडकास्ट. आज आपण एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे, एक खूप नवीन आणि खूप सुंदर टॉपिकवरती. आणि त्यासाठी माझ्यासोबत एक खूप बेस्ट आणि अमेझिंग गेस्ट आहे. द गुड थिंग इज की हा एपिसोड आपण परत एकदा पुण्यात शूट करतोय. माझा पुण्यातला सेकंड एपिसोड आहे. तर माझ्यासोबत जे गेस्ट आहे त्या माझ्या म्हणजे मी त्यांना आधीच म्हणतो, कारण की त्या मला लहानपणीपासून ओळखतात. फॅमिली फ्रेंड आहे आणि त्यांचं नाव आहे ज्योती पुजारी. आजींनी आजपर्यंत 25 बुक्स लिहिलेले आहे आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवर त्यांनी कव्हर केलेले आहे. त्यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळाले याच्यामध्ये. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कुठल्या कुठल्या त्यांनी बुक्स लिहिल्या, त्याचे बायफर्गेशन्स काय आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी ते जे टॉपिक चूज केले ते खूप रेअर आहे. म्हणजे नॉर्मल तुम्ही हे कधी कुठे बघितले नसतील. तर आजी वेलकम. थँक्यू. आणि मी माझं सौभाग्य मानेल की मला आज हा वेळ मिळाला की मला तुमच्यासोबत एपिसोड शूट करायला मिळतं, कारण की लहानपणीपासून तुम्ही आम्हाला मोठं होताना बघितलंय आणि आज अशी वेळ आहे की मी आज बसून आपण हे सगळे डिस्कस करतोय, तर मला खूप छान वाटतंय. आणि मला सांगा आधी, म्हणजे आमच्या ऑडियन्सला सगळ्यांना सांगा की कसं ही प्रोसेस होत गेली, कारण आम्ही तुम्हाला लहानपणीपासून बघतोच आहे. मी पहिलं पुस्तक तुमचं रिलीज झालं, त्याचे अवॉर्ड्स मिळत गेले, तुम्ही फोन करून आई बाबांना सांगायचे, त्या सगळ्या सूर्य. पण तेव्हा खूप लहान होतं, तर खूप त्याचं महत्त्व नव्हतं की हे काय असेल, पुस्तक कसं वाचलं जातं किंवा काहीतरी तो टॉपिक असेल. तर लहान असल्यामुळे ते समजत नव्हतं. पण आता असं खूप क्युरिओसिटी आहे की हे कसं लिहिलं गेलं असेल, किती कठीण असतं आता समजता येतं. तर जसं मी माझ्या ऑडियन्सला सांगितलं की आतापर्यंत 25 पुस्तकं लिहिल्या गेले. तर त्या 25 पुस्तकांमधले कुठले कुठले कसे कसे पुस्तकं होते, त्याच्यानंतर तुमची स्वतःची लाईफ स्टाईलबद्दल सांगा की लहानपण कसं गेलं, लग्नानंतर पण तुम्ही कधी म्हणजे हे चालू कधी केलं, हा तुमच्यात आर्ट कधीपासून खूप इन्व्हॉल्व होऊ लागला, हे सगळं मला एकदा ऑडियन्सला शॉर्टमध्ये सांगा. आधी तुला धन्यवाद धन्यवाद. की ज्याला मी लहानपणापासून हो पाहिलंय ना. असा अजिंक्य आज माझी मुलाखत घेतोय माझ्या साहित्यावर. छान वाटतं. हो ना, आणि खरंच. तुला पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. आणि साहित्याबद्दल बोलायचं झालं तर खरं तर आजच्या तुमच्या पिढीने मराठी फार कमी म्हणजे अगदीच वाचणारे नाही असं नाही, हो. वाचणारे आहे पण प्रमाण कमी आहे. आणि काही विषय असे आहे की जे आजच्या पिढीला पण आवडणारे आहे. मराठी. जे हा. वेगळे विषय आहे. तर 25 पुस्तकं माझी निघाली, आतापर्यंत प्रकाशित झाली आहे. आता सुरुवात करायची झाली तर मी का लिहायला लागले, केव्हा लिहायला लागले, याच्या मागचं कारण काय, हे सगळं जर आपण हे केलं म्हणजे खूप मागे जावं लागेल. तर इतकं काही मी लहानपणी वगैरे लिहिणारी किंवा आमच्याकडे वातावरण पण नव्हतं तसं Correct. काही. आधी लग्नाच्या आधी नव्हतं, लग्नानंतर पण नव्हतं. लग्नानंतर माझी मुलं लहान असताना म्हणजे उल्हासानंद काहीतरी 7वी-8वीत वगैरे असताना मी लिहायला लागले. म्हणजे मी 84-85 मध्ये लिहायला लागले. एक लेख लिहिला, मग ते एका मासिकाला पाठवला, त्यांच्या दिवाळी अंकात आला आणि म्हटलं अरे जमतं आपल्याला. आणि मग जमतं म्हटल्यावर मग ते वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखं झालं ना, की चला आता हा विषय, मग तो विषय. आणि विशेष म्हणजे काय झालं की मी विषयाकडे गेले नाही, विषय माझ्याकडे चालत आले की एकदम वेगळे असे. तर आणि त्याच्यातलं वेगळे पण मला खूप जाणवलं. नाही, मला कारण की या गोष्टीची क्युरिओसिटी होती की जे टॉपिक्स आपण त्याच्यावरती येऊ, जे टॉपिक्स तुम्ही कव्हर केले, हे ऑल टुगेदर रेग्युलर जीवनामध्ये कोणी असं इमॅजिन नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल मी ऑडियन्सला सांगेल, एक बुक आहे फाशीचा साक्षीदार. ते एका जल्लादावरती आहे. आजच्या माझ्या जनरेशनची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना कदाचित जल्लाद हा कन्सेप्ट पण माहिती नसेल, हा वर्ड नसेल माहिती, किंवा तो काय करतो, त्याचं वर्क काय हे त्याला माहिती नसेल. बरोबर आहे. आज मी जर का एक अशी एक गृहिणी इमॅजिन करतो की जिचं फक्त एक नॉर्मल रुटीन आहे, 2 मुलं आहे, नवरा ऑफिसला चालला, मुलं शाळेत चालले, शिकले आहे, हे झाल्या. या लोकांना म्हणजे यांना, अशा व्यक्तीला हा टॉपिक सुचणं, हे कोणाला डायजेस्ट करणं खूप डिफिकल्ट जाईल, है ना. जसं तुम्ही म्हटलं की विषय माझ्याकडे येत गेले, तर हा विषय असा खूप वेगळा आहे की जो येण्यासारखा झाला. तर त्याच्यावरती तर सांगायलाच मला. आणि मलाही आनंद होईल ते सांगायला. कारण कठीण आहे, कठीण आहे. आणि मी लिहिते होतेच त्यावेळेला, 84-85 पासून लिहित होते, वेगवेगळ्या पेपरला लिहित होते, पुस्तकं काही निघाली होती. तर जसं जल्लादाचं टॉपिक म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, तर हा टॉपिक खूप कॉमन नाही आहे असा एका याचा. तर याच्याबद्दल पण कसं निर्माण झालं हे पण मला सांगाल.
आणि टोटल जे 25 पुस्तकं आजपर्यंत आपण लिहिले, ते हे जसं तुम्ही मला आता आपण डिस्कस करताना सांगत होते की कादंबऱ्या वेगळ्या असतात, हं. त्याच्यानंतर स्टोरीज वेगळ्या असतात, त्याच्यानंतर एखादं इन्स्पिरेशनल जर्नी एखाद्याची असते ती वेगळी असते. तर याला काय काय वर्ड्स आहे? कारण मला मराठीत नाही माहिती, सगळ्यांना सांगा. सांगते. कादंबरीचा कॅनव्हास खूप मोठा असतो अच्छा. कथेपेक्षा. हम्म. कथाबीज मुळात काय असतं, कथा लिहा, कादंबरी लिहा, आधी कथाबीज पाहिजे. अच्छा. बीज म्हणजे त्याला काहीतरी एक विचार पाहिजे, काहीतरी एक अनुभव पाहिजे. आता अच्छा. अनुभव आपण सगळेच अनुभव आपण सगळेजण अनुभव वेगळे घेत असतो, पण सगळ्या अनुभवांची कथा नाही होत किंवा सगळ्या अनुभवांची कादंबरी नाही होत. एखादाच अनुभव असा असतो की जो आपल्या मनाला अगदी जाऊन भिडतो अच्छा. आणि आपल्याला विचार करायला लावतो की हे असं का होत असेल, असं का होतं, त्याच्या मागचा जो प्रवास आहे तो मग कथा किंवा कादंबरीत उतरतो. अच्छा. ते एक मूळ एवढंसं कथाबीज असतं, हम्म. मग त्याचा विस्तार होत जातो. हम्म. कारण विस्तार होतो कसा, कारण आपण त्या कथाबीजाचा विचार करतो की याच्यात नेमका ही जी व्यक्ती आहे तिचं आयुष्य कसं असेल, तिच्या आयुष्यात किती पात्र असतील, कोण कोण लोक, त्यांचे संबंध काय, काय काय घटना घडल्या असतील, त्या घटनांच्या मागची कारणं काय असतील, असा तो सगळा विस्तार होत जातो अच्छा. आणि ती कथा तयार होते. हम्म. कादंबरीचा विस्तार अतिशय मोठा असतो, कारण त्याच्यामध्ये अधिक पात्र असतात हम्म. आणि आमच्या साहित्यिक भाषेमध्ये त्याला कादंबरी ही अनेक केंद्रीय आहे असं म्हणतात. अनेक सेंटर असतात त्याला. अच्छा. तर अनेक केंद्री कशी असते की त्याच्यामध्ये सामाजिक असतं, त्याच्यामध्ये अनेक पात्र असतात, त्या पात्रांचं पुन्हा वेगळं काहीतरी आयुष्य असतं हो. आणि त्या याच्यातनं ती कादंबरी घडत जाते. जसं मी अच्छा. म्हटलं की आणि चरित्र तू जे म्हणाला ना, तर चरित्र वेगळं एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संस्थेबद्दल जे आपण लिहितो ते चरित्रात्मक असतं. आणि अच्छा. ललित लेख हा अजून वेगळा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लालित्य असतं, हा. ते ललित लेख असतात. अच्छा. तर आता पण कादंबरीचं तू जे म्हणाला ना की फाशीचा साक्षीदार, फाशीचा साक्षीदार मी लिहिली, त्याची दुसरी आवृत्ती निघाली हँगमन म्हणून. हो. हा. अच्छा. तर फाशीचा साक्षीदार म्हणजे जल्लाद. करेक्ट. हा जल्लाद मला भेटला कसा, तर हा माझ्या घरीच आला मला भेटायला. अरे कारण त्याची मुलगी माझ्या ओळखीची होती. तर ती एक दिवस आली आणि म्हणाले की माझे वडील खूप वेगळं काम करतात, तर तुम्ही एकदा त्यांना भेटा आणि त्यांच्याबद्दल काहीतरी लिहावं असं मला वाटतं, म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तर म्हटलं घेऊन एकदा वडिलांना. मग ती घेऊन आली. मग त्याच्यानंतरही 2-3दा आमच्याकडे आले ते. त्या गृहस्थाकडे पाहिल्यावर वाटलं नाही की हा काही असं काम वगैरे करत असेल, पण त्यांनी जे अनुभव सांगितले, त्यांनी बिलासपूर जेलमध्ये 35 वर्ष काम केलं आणि 30-32 लोकांना फासावर चढवलं. बापरे, म्हणजे ऑलमोस्ट दरवर्षी एकेकाला. हो. आणि त्याचे अनुभव खूप म्हणजे हादरवून टाकणारे होते. हो. पण मी जेव्हा त्याचं ते सगळं बोलणं ऐकलं, त्याच्यावर एक लेखही लिहिला, तो आलाही पण एका मासिकाला. पण मला असं वाटलं की नाही, हा काही अगदी एवढासा विषय नाही, हा याचा फार मोठा विषय आहे हा, आणि तो अगदी लेखात वगैरे मावण्यासारखा नाहीये. पण मग काय करायचं, जल्लादवर लिहायचं म्हणजे नुसतं जल्लाद आणि आपलं जेल एवढं नाही होत ना. मग जेल म्हणजे काय, जेलमधले तुरुंगातले कैदी, मग त्यांचे अधिकारी, जेलमधलं लाईफ, जेलमधले नियम, सगळंच आलं ना. मग तुम्हाला त्याचा अभ्यास करायला पाहिजे ना. तो जेलमध्ये फाशी देतो याचा अर्थ तो जेलमध्ये त्याची ड्युटी आहे. करेक्ट. मग जेलमध्ये तो जातो म्हणजे मग जेलचं वातावरण कसं असेल. बापरे. हा. आणि हे सगळं मुळापर्यंत तुम्हाला जायला पाहिजे, तरच त्या कादंबरीमध्ये काहीतरी जीव येतो. काल्पनिक लिहिण्यात काही म्हणजे मला तरी वाटतं. आणि म्हणून मग मी जेव्हा मला जल्लादाविषयी असं वाटलं की याचा आपण एक कादंबरी लिहायला पाहिजे, तर मी काही वकिलांना भेटले, काही मानसशास्त्रज्ञांना भेटले, कारण मानसशास्त्र हाही एक मोठा विषय आहे ना, त्या याला संबंधित आहे तो. जल्लादाचं मानसशास्त्र वेगळं, गुन्हेगारांचं वेगळं. त्याच्यानंतर जज लोकांना भेटले मी, आणि मला ज्या माझ्या वकील होत्या, जो आपल्या, त्यांनी मला, तेजस्विनी खाडे, त्यांनी मला परमिशन काढून दिली सेंट्रल जेलला जायची. आणि मी सेंट्रल जेलला जाऊन आले. हो. नागपूरच्या. बापरे. नागपूरच्या सेंट्रल जेलला पहिल्यांदा एकदा नुसतं म्हणजे यांना भेटायला गेले होते, जेलर वगैरे सगळ्यांना. नंतर त्यांनी परमिशन मला फाशी गेटला भेट देण्याची काढून दिली. आणि त्यांनी सांगितलं होतं की या वेळात तुम्ही या, एकट्या येऊ नका, कारण थोडं असतील काही नियम त्यांचे जे काही असतील. मग मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही संध्याकाळी गेलो, ते फाशी गेट पाहिलं. म्हणजे असं म्हणतात की माणसाचा चेहरा खूप बोलत असतो, माझा चेहरा अजिबात त्या बाबतीत काही बोलत नाही. चेहऱ्याच्या विपरीत असं हे व्यक्तिमत्व म्हणता येईल. तर मी तिथे जाऊन पाहिलं की फाशी कशी देतात, सगळं समजून घेतलं, ती वास्तू कशी आहे. ते आपल्या इथे जे हे आहे फाशी यार्ड, त्याला अमरधाम म्हणतात. आणि त्याच्यानंतर फाशी दिल्यानंतर त्या बॉडीचं काय होतं,
हम्म. तर जे त्या फाशी गेटला मागचं एक दार असतं, तिथून ती बॉडी बाहेर जाते. फाशी दिल्यानंतर खाली एक जागा असते, तिथे ती बॉडी पडते. ती मी पण खाली जाऊन पाहिली की कसं असतं ते. अगदी छोटीशी अशी. मग कधी-कधी ते येतात घ्यायला, त्यांचे नातेवाईक बॉडी घ्यायला येतात, काही येत नाही. मग त्याच्या धर्मानुसार त्याचा जेलचे शेवट लोकं केला त्याचा जातो. शेवट करतात. तर हा जो आहे सगळा अंगावर काटा आणणार आहे. हो ना. बरं एक हे आहे, की जो हे आहे जल्लाद, हम्म. तो 2 पातळ्यांवर जगतो. कारण त्याचं जेलमधलं आयुष्य वेगळं आहे, नोकरी वेगळी आहे आणि बाहेरच्या जगात तो साधा माणूस आहे ना. तो तिथे थोडीच जेलर आहे किंवा जल्लाद आहे. हम्म. म्हणजे बाहेरच्या आयुष्यामध्ये तो एक नागरिक आहे, हो हो समाजाचा एक भाग आहे, Correct. तो कोणाचा तरी बाप आहे, मुलगा आहे, नवरा आहे. ह्या सगळ्या भूमिका त्याला करायच्या आहे ना आणि त्याच्यात कुठेही जल्लाद येऊ द्यायला नको. म्हणजे मी एक सेकंड, मी फक्त मला याच्यातलंच एक आठवलं. तसं आजकाल एक कल्चर आहे की वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करा, हं, की तुमचं ऑफिस तुम्ही घरी आल्यानंतर विसरून जा विसरून जा. आणि घरी तुम्ही आल्यानंतर एक नॉर्मल पर्सन आहे. हां. पण अशा प्रकारच्या नाही. व्यक्तींना हे होऊ नाही, शकत नाही, नाही कारण होऊ की तो शकत, जर नाही का होऊ एखाद्याचा जीव घेऊन आलाय नाही. तर 24 तास त्याला रात्रभर तेच आठवत असेल. नाही. तेच मी त्याच्यात दिलेलं आहे, की तो जेव्हा ते फाशी देऊन येतो, तेव्हा हम्म. त्याची मनस्थिती इतकी वाईट असते. बरं घरच्यांना त्याने हे सांगितलं नसतं, की मी जल्लाद असं काम करतो म्हणून. कारण घरच्यांनी त्याला परमिशन दिली नसते ना. अरे बाबा नाही. नोकरी सोड घरी बस असं म्हटलं असतं की नाही. हो स्वाभाविक आहे. आपलंही कोणी असतं तर आपण तेच हो म्हटलं असतं. करूच नसलेलं. पण त्याच्यामुळे तो असा आला की उदास असायचा. खूप तुमच्याकडे बोलायचा. जेव्हा यायचा तेव्हा नाही, त्याच्या घरी जेव्हा अच्छा, ड्युटी अच्छा, तो करून घरी करून पहाटे जायचा. 3ला फाशी देतात. हो. हां, पहाटे 3ला फाशी देतात. हा पहाटे जायचा 12 नंतर जेलमध्ये आणि साधारण सकाळी यायचं परत. तेव्हा त्याचं सगळंच पूर्ण बदललेलं असायचं ना, चेहरा, त्याचं वागणं, सगळं बोलणं. मग ना बायकोला संशय येतो, की नेमकं काय असा का वागतो? आणि मग जेव्हा तो सांगतो, की मी असं-असं काम करतो. तेव्हापासून मग त्याचं फॅमिली लाईफ पण बदलतं ना, मग ती त्याचा राग करायला लागते. पण हा भाग वेगळा. मुळात तो जल्लाद आहे आणि त्याची मनस्थिती आणि त्याची सामाजिक परिस्थिती याच्यावर मी जास्त फोकस केलाय. सोपं नाही ना ते आयुष्य जगणं. नाही, ते आयुष्य म्हणजे आपण कल्पनाच नाही नाहीच करू करू. मी शकत. इमॅजिन करतोय की हं. 2 सेकंदासाठी, की जर का तुम्ही नुसतं जेलमध्ये येऊन त्या कैद्यांना जरी बघितलं, की ते दिवसभर तुमच्या सोबत, म्हणजे जो तिथे जे गार्ड्स हां. असतील किंवा पोलीस काम करत असतील, ते हेच बघत असतील की हे सगळे क्रिमिनल लोक आहे आणि हो, कोणी हो, कोणाचा हो. जीव घेतलाय, हं. मर्डर केलंय, चोरी केली आहे. अशा लोकांचा जीव घेता येतो आणि तो घरी येणे खूपच कठीण आहे. खूप कठीण आहे. तर नाही, हे मी सगळ्यांना रेकमेंड करेन की हे हो. बुक सगळ्यांनी अगदी, वाचा. अगदी जरूर वाचा. आणि या हा, पुस्तकाचे अनुवाद झाले. अच्छा. हिंदीमध्ये झाला आहे, तेलुगूमध्ये झाला आहे, अच्छा. कन्नडमध्ये झाला आहे आणि गुजरातीमध्ये झालेला आहे. आणि या अनुवादांनाही खूप पुरस्कार मिळाले. म्हणजे कर्नाटक रायटर्स असोसिएशनचा आहे, साहित्य अकादमी, गुजरात साहित्य अकादमी, असं पुरस्कार नाही, त्यांनी ते काढलं पुस्तक. आजी आता बरं झालं पुरस्कार काढला. मला सांगा तुम्हाला आजपर्यंत सगळे किती पुरस्कार, मेजर हां, मेजर म्हणजे एक तर विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार Correct. मिळालेला आहे. त्याच्यानंतर आत्ता परवा मला इथला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि असे इतके पुरस्कार की मला नेमकं ते आठवतही नाही. पण हे मेजर हां, हे मेजर आहे. त्याच्यानंतर मला संगमनेरचा शाहीर अनंत फंदी पुरस्कार मिळालेला आहे, खास याच्यासाठी. हँगमनला बरेच पुरस्कार हो ना. मिळाले. हां. कारण की तो टॉपिकच खूप हां, त्यामुळे तो आणि वेगळा आणि त्याच्यातही असं झालेलं आहे की एक बाई या विषयावर लिहिते. कारण काय होतं की लेखिकांवर हा एक नेहमीचा आरोप म्हणा किंवा त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की लेखिका ठराविक वर्तुळातला लिहितात. त्यांचे जेवढे म्हणजे घरातले जेवढे काही विषय असतील, संसारातले वगैरे. आणि कारणही आहे ना, कारण त्यांच्या अवतीभोवती तेच जग आहे ना, त्यांचे अनुभव तेच आहे ना. मग त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही हे का लिहिलं? कारण एका स्त्रीने हे लिहिलं हेच खूप धाडसाचं आहे. हा टॉपिक करणं. माझा प्रश्न तोच होता नवीन, की एक फॅमिली मेंटेन करणं रोजची, की रोजच्या मुलांचे शाळा, अभ्यास, ऑफिस सगळं यांचं सगळं करता हे याच्यासाठी एक स्पेशल वेळ काढणं आणि एकच नुसतं बुक लिहिलं आणि सोडून दिलं असं न करता कंटिन्यू एक लूप चालू असतो. कारण मला जेवढं समजतं की जेव्हा तुम्ही एक विषय लिहायला किंवा इमॅजिन करणं चालू करता, तुम्ही खूप डीप मध्ये जाता आणि ती एक चेन असते क्वेश्चन्सची, ती थांबत नाही. तुम्ही इथे स्वयंपाक जरी करत असाल तरी सबकॉन्शियस माइंड मध्ये हे सुरूच राहतं. तर हे मेंटेन कसं केलं दोन फॅमिली? नाही, मग त्याच्यासाठी मी असे 2 कप्पेच केले माझ्या मनाचे. की एका कप्प्यामध्ये आपले कुटुंब, त्याचे सगळे आमचे, जेव्हा ही कादंबरी मी लिहिली तेव्हा आमची हे होती, जॉईंट फॅमिली होती
आणि धरमपेठला असताना धरमपेठला. तुला तर माहिती म्हणजे पण खूप लहान होतो तेव्हा. 15-16 जण आमच्या घरात होते. पण हा. ते सगळं आटपून साधारण 2 पर्यंत आमच्याकडचं सगळं आटपून जायचं. मग 2 ते 6 मी एका हॉस्पिटलला पार्ट टाइम जॉब करायचे. मग आल्यावर जमलं तर, नाही तर मग दुपारी 2 पर्यंत जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात लिहायचं. पण डोक्यामध्ये कसं आपलं सुरू राहतं, ते हा. चक्र सुरू राहतं. हो. कारण तो एक फ्लो आहे, करेक्ट. तो थांबत नाही. नाही. तुम्ही आत्ता जरी म्हटलं मला की एखादा विषय आहे डोक्यात आणि तो आपला सारखा सुरू असतो, म्हणजे तो आत्ताही तो हो, थांबत नाही, हो, नाही विषय जरी थांबत, कुठले थांबत. असला तरी. हा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी लिहित होते, जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हाही आणि आत्ताही मला म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट सपोर्ट होता. मिळाला. हा. आणि अशी विशेष सांगायचं म्हणजे मी इथे आले, आम्ही आता नागपूर सोडून 5-6 वर्ष झाली इथे आलोय. तर माझ्या सुनांचा मला भयंकर सपोर्ट आहे. खरं तर भीषण सुंदर सारखं झालं हो. आहे. पण सपोर्ट असा आहे की त्यांचं, मी इथलं मला काही घरकाम वगैरे किंवा नाही. कुठल्या जबाबदारी आता नाही, त्याच्यातनं मी आता निवृत्त झाली आहे. त्यामुळे त्या माझा वेळ मला देतात आता. पूर्णपणे, किंवा हा. त्याच्यात डोकावत पण नाही की अरे आता या काय करतायत काय बुवा, करत किंवा असते. मी हा. माझ्या तंद्रीत असली तरी त्या समजून जातात की अरे यांचं काहीतरी वेगळं सुरू आहे. हे खूप महत्वाचं आहे. हो. जेव्हा तुम्हाला हे मिळत नाही ना, सपोर्ट मिळत नाही, की तेव्हा मेंटली डिस्टर्ब असताना लिहिता तुम्ही, कारण तो तुम्ही थांबू नाही शकत. हो. प्रवास असतो तुमचा, थांबू फ्रीडम नाही नाही शकत. मिळत पण हा. तितका. पण ते मनात कुठेतरी मग ते अरे आता करू की नको, किंवा आता हम्म. वेळेचं हे असं तसं हे होत नाही. हा. हा फरक पडतो. नाही, आणि कारण काय असतं की एक मेल रायटर आणि फिमेल रायटर म्हणजे असं फरक पडतो. कम्पेअर नाही करत, हं. पण जनरली होतं ना की मेल रायटर जर का तो रायटर आहे तर तो फुल टाइम रायटर आहे. अगदी, मग अगदी. त्याचं ते प्रोफेशन आहे, मग तो फक्त तेच करेल. अगदी, मग तो अगदी. सकाळी कॉफी मग घेऊन बकायदा अगदी, लिहायला अगदी. ते इमॅजिन असं केलं जातं. हा. पण एक फिमेल रायटर म्हटलं तर तू घरचं पण बघ, हं. फॅमिली पण बघ, हं. मुलांचं पण बघ, आणि त्याच्यानंतर पण वेळ काढ. बरोबर. तर मला ऑडियन्सला सांगायचं हेच आहे की हे किती डिफिकल्ट असतं. हा. नाही, तुलना तू म्हणतो तुलना करायला नको, तुलना करायलाच पाहिजे. हो, करायलाच पाहिजे. हो, हो. कारण काय, जरी आपण किती म्हटलं फ्रीडम दिलं स्त्रीला, तरी तिचं घर, तिचा संसार, तिच्या जबाबदाऱ्या ह्या असतातच हो, तिच्या बरोबर, नक्कीच. आहे ना. आता मी निवृत्तीच्या काळात आहे म्हणून सगळ्या असतात असं काही नाही. ज्या तरुण लिहिणाऱ्या मुली आहे, मध्यम वयातल्या मुली आहे, त्यांना हे सगळं आहेच ना. आणि बाई म्हणून जे वेगळं काही तिचं काम हे Identity. आहे हो, ते हो. आहेच ना, आहेच. आहे की नाही. मग तिला हा आता मी लिहिते, मला डिस्टर्ब करू नका बरं, असं नाही म्हणता येत. स्वयंपाक नको, भूक लागली लहान मुलांना, तर ते असं नाही ते म्हणू तुम्हाला शकत. नाही म्हणू शकत नाही. तसं ना. तर ते तुमचं मग काय होतं की दुय्यम होतं, लेखन दुय्यम होतं. आधी तुमचा संसार महत्वाचा, तो असायलाच पाहिजे, आहे की नाही. पण जर लेखकांचं म्हटलं तर लेखकांना पूर्ण वेळ मिळतो, पुरुषाला पूर्ण वेळ. नोकरी करणारा नसेल, काही व्यवसाय नसेल, फुल टाइम जर तो रायटर असेल तर त्याला पूर्ण वेळ मिळतो. एक असे लेखक आहे की ज्यांची मुलाखत मी वाचली, ते म्हणाले की मी सासरी जातो माझ्या जेव्हा लिहायचं असेल, आणि तिथे मी निवांत जवळजवळ दिवसातले 20 तास लिहितो. बाईला द्या बरं तुम्ही 20 तास, नाही देऊ शकत एवढे, आणि ती पण घेणार नाही. कारण तिच्याही मनात असं नाही मला हे राहिलंय माझं, ते राहिलंय माझं. तर तिची वेळ या दृष्टीने, जबाबदारी या दृष्टीने, आणि मानसिकताही, दोघांच्या मानसिकतेत खूप फरक आहे स्त्री आणि पुरुषाच्या. तुम्ही किती म्हणा स्त्री स्वतंत्र झाली, पण ती मानसिकता नाही बदलली. आणि इमोशन वाईज पण जर का तुम्ही बघितलं हो. तर हा, म्हणजे मी अगेन हा टॉपिक रिपीट करतो, फाशीचा साक्षीदार हा एका माणसाने लिहिणं खूप साहजिक आहे, कारण की थोडीशी प्रॅक्टिकल असतो, हार्श असतं माइंडसेट. पण ते बाईनी इमॅजिन करणं आणि हे करणं पण हे खरंच डिफिकल्ट आहे. म्हणून मी म्हणत आहे की तो टॉपिक, जसं तुम्ही म्हणता की एका लेखिकेने लिहिलाच, हे अचिवेबल आहे की इथेच तुम्हाला पहिला अवॉर्ड मिळून गेला की हा टॉपिक चूज केला. नाही, याच्यात काय असतं की तुम्ही जेव्हा लिहिता ना, तेव्हा तो परकाया प्रवेश असतो. तुम्ही तुमचे नसतं त्यावेळेला, तुम्ही जे लिहिता कॅरेक्टर ते झालेले असतात. मग आता मी जर हे लिहिते जल्लाद, तर मी जल्लाद झालेली आहे. मी ज्योती पुजारी नाही आहे, त्यावेळेला मी जल्लाद असते. मग मी त्याच्याबरोबर फिरत असते, तो काय करतोय, त्यामुळे ते त्याच्यामध्ये म्हणजे वास्तव उतरतं. तो इथे गेला असेल, मग त्याला तो कोणाशी काय बोलला असेल. तू जर ती पुस्तक वाचलं तर तुझ्या ते इमॅजिन कसं करणार तुम्ही, जेलचं इमॅजिन नाही करू शकत. मग ते परकाया प्रवेश करावा लागतो की तुम्हाला त्या याच्यामध्ये उतरावं लागतं. मी 5 वर्ष लागले मला या कादंबरीला अभ्यास करून ती लिहायला. मग एकदा, दोनदा, तीनदा, 4दा लिहिली रफ. मग आशा बगेंना दाखवली, आशा बगेंचं मला काही सूचना वगैरे झाल्या, आणि मग ती प्रसिद्ध झाली कादंबरी. तर इतकी तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट्स घ्यावे लागतात. आता अगेन एक मी थोडासा वेगळा टॉपिक सांगतो आमच्या जनरेशन अगेन यांना सांगण्यासाठी, की आता काय झालं आहे आजी, की माझ्या पिढीमध्ये ना टेक्नॉलॉजी खूप आलेलं आहे. मी जसं युट्यूब चालू केलं, मला कमीत कमी 100
रिसर्चर मिळून जातील. मी नेटवरती सर्च केलं, मला खूप सारे PDF मिळून जातील किंवा याच्याबद्दल कोणी रिसर्च केलाय ते मिळेल. त्याहून सोपी AI आलाय आता. हो. आता मी जर का जसं आता मी म्युझिक मध्ये आहे ना, तर मी पण लिहितो खूपदा गाणे किंवा काय. जर का मला राईमिंग वर्ड्स मिळाले नाही ना, तर मी जर का त्याला ChatGPT ला किंवा दुसऱ्या AI टूलला कुठले विचारलं की मला याच्या रिलेटेड 10 मराठी किंवा हिंदी वर्ड्स दे, हिंदीत पण दे, उर्दूमध्ये पण दे, इंग्लिशमध्ये पण दे, मला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे मिळून जातं. तर आजकालच्या जनरेशनला लिहिणं इज नॉट अ बिग थिंग. की माझ्याकडे टॅब आहे, मी आज जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला स्वतः लिहावं लागायचं, मी इथे बसल्या बसल्या किंवा पेननी HI वरती लिहू शकतो, 100 वेळा रिमूव्ह करू शकतो, मूव्ह करू शकतो. हे आता खूप सोपी झालेलं आहे. पण मी सगळ्यांना सांगेल की हे किती डिफिकल्ट होतं त्या एरामध्ये, जेव्हा ह्या गोष्टी काहीच वर्क नव्हत्या करत. इंटरनेट नव्हतं, इतकं रिसर्च करायला तुमच्याकडे तितके हे साधनं नव्हते. कोणाला बुक वाचायचं आहे तर त्याला लायब्ररीला जा ऑल टुगेदर. तर हे कसं 2009 मध्ये माझी फाशीचा साक्षीदार निघाली. त्याच्या आधी माझा थोडा अभ्यास सुरू झालेला होता आणि ते 5-7 वर्ष त्याच्यामध्ये गेलेले होते. तर याच्यामध्ये तू जे म्हणतो ना ते बरोबर आहे, पण मी लायब्ररी जॉईन केली होती. जी आपली मातृसेवा संघाची लायब्ररी आहे तिथे समाज विज्ञान महाविद्यालयाची, ती जॉईन केली. त्यांचे प्रिन्सिपल होते त्यावेळेला डॉक्टर परासिया म्हणून, त्यांनी परमिशन दिली होती मला. त्याच्यानंतर नाही त्यांच्याकडनं काही समाज कार्यकर्ते म्हणा किंवा वकील असे काही नावं मी मिळवले, त्यांच्याकडनं मिळवले, काही दुसऱ्यांकडनं. मग त्या लोकांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटले, त्यांच्याकडनं माहिती घेतली. म्हणजे तुला नवल वाटेल, मला या तेजस्विनी खाडेने जेल मॅन्युअल सुद्धा दिले होतं. आणि आपलं जेल मॅन्युअल 1920 मध्ये तयार लिहिला गेलेलं आहे. तर तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यात असं म्हणजे काही बदल झालेला नाही. हे नवल आहे आणि त्याच्यामधलं जे आपण वाचतो तेव्हाही नवल वाटतं की अरे बापरे, किती सखोल अभ्यास करून हे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला हा सगळा ही मदत झाली मला. नाही, पण मदत झाली आजी, पण हे मॅन्युअली तुम्हाला करावं लागलं. अर्थातच. माझा सांगण्याचा ऑडियन्सला उद्देश हा आहे की हे जेल मॅन्युअल जाऊन त्या लेडीकडनं परमिशन घेणं हा पहिला टास्क, ते वाचणं हा दुसरा टास्क. हे म्हणजे तुम्ही असं 2 मिनिटात नाही होत ना, पण हे आजच्या जनरेशनला खूप इझी आहे. गुगलवर सर्च केलं तर काय वाटलं, अरे माहितीचा खजिनाच आहे गुगल म्हणजे. म्हणून मला सगळ्यांना ऑडियन्स सांगायचं की त्या काळामध्ये एका साध्या गोष्टीसाठी किती मेहनत करावं लागायची. लायब्ररी जॉईन करा, पुस्तकं रिसर्च करा, तेव्हा तुमच्याकडे इतके पुस्तकं वाचल्यानंतर इतकं त्याच्यातनं तुम्हाला फक्त एक सार मिळतो. आता ते खूप इझी झालेलं आहे. तर तेव्हाचे नाही, आणि दुसरं म्हणजे मी त्याच्यासाठी कम्प्युटर शिकले, क्लास केला आणि त्याच्यानंतर कम्प्युटर शिकल्यानंतर म्हणजे आता मी त्याच्यावरच टाईप करते. आणि काही मोठ्या छोट्या अडचणी आल्या तर मुलं मुली आहेत सांगायला, नातवंड आहे. पण कारण सगळं बारीक सारीक नसतं माहिती त्याच्यात. मराठी आता आम्हाला बोलता बोलता इतके सारे शब्द मला बाउन्सर झाले, नाही समजत. कारण मराठी तितका आपण हॅबिच्युअल नसल्यामुळे डेली वर्ड जे आपण युज करतो तेच नाही वापरत आपण आता. तर त्याच्यामुळे ते खूप मला त्याच्याबद्दल इंटरेस्ट होता की हे कसं झालं असेल. अगेन काही बुक्स आजी मी जे वाचले किंवा रिसर्च केले त्याच्यामध्ये ना खूप इमोशनल आहे. जसं ती एका ते पुस्तक कुठलं ज्याच्यामध्ये एका बाईचं पूर्ण अनंत यात्रा. तर म्हणजे मी वाचण्याच्या आधी बाबांनी वाचलं ते पुस्तक. तर बाबा मला सांगत होते की जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो तर मला पेन फील होत होतं. कारण की जेव्हा तुम्ही ते एखाद्या व्यक्तीच्या तुम्हाला स्टोरी सांगतो तर तुमचं एक इमॅजिनेशन बबल क्रिएट होतं, त्याच्यात असं तुमचं व्हिज्युअल्स बनतात. पण जेव्हा तुम्ही ते स्वतः वाचता तर तुमच्या क्रिएटिव्हिटी प्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये जसे थॉट्स यायला लागतात. तर म्हणजे हे पुस्तक मी वाचण्याच्या आधी जेव्हा बाबांनी वाचलं तेव्हा मला ते सांगत होते की जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो तेव्हा म्हणजे ही रायटरची तितकी कला, म्हणजे मी लोकांना एक्सप्रेस सांगण्यासाठी सांगतोय की रायटरची कला किती असते की जर का त्यांनी खरंच तितक्या डीपली लिहिलं असेल तर ते वर्ड्स तुम्हाला फील होतात जेव्हा तुम्ही ते वाचता. तर हे फील तुम्हाला पण करावं लागत असेल जेव्हा तुम्ही हे सगळं लिहित असाल. मी तुला आताच म्हटलं ना, परकाया प्रवेश हा परफेक्ट शब्द आहे त्याच्यासाठी. म्हणजे ही जेव्हा मला गुंजा तिचं नाव, म्हणजे प्रत्यक्षात जी होती तिचं नाव वेगळं होतं. महालातली नाही, महाल नाही, आपलं अंबाझरी स्मशान आहे ना. अंबाझरी स्मशानामध्ये अशी कोणी बाई सगळं हे काम करते असं मला कळलं होतं. म्हणून मी जाऊन त्यांना त्या बाईला भेटले. तर तिच्यातली लहान लहान मुलं वगैरे घेऊन ती आपली तिथे राहते, नवरा ती, आणि सगळं ते वातावरण वगैरे पाहून मलाही थोडंसं, मी तिथे 2-3दा जाऊन तिला भेटले. मला भीती नाही वाटत हे मुख्य म्हणजे की अशा ठिकाणी जाऊन. हे खूप धाडस लागतं. नाही, तिथे गेल्यावर नाही भीती वाटत, आल्यावर थोडं वाटतं की आपण कसं जाऊन आलो.
त्या बाईंना भेटला नाही. त्यांना म्हटलं की तुम्ही कशाला या इथे येऊन राहिलात, गावामध्ये तुम्ही कामं केले असते, नवऱ्याने कामं केले असते, तुमचा संसार चालला असता, गाव वस्तीत राहायचं ना, हम्म, माणसाच्या वस्तीत राहायला असतं सोडून इथे का आलात. हम्म, तर ती जी एक वाक्य जे म्हणाली ना, ते माझ्या कादंबरीचं हे आहे, बीज आहे. हम्म. ती म्हणाली की माणसाच्या वस्तीतल्या जनावरांनी माझं जगणं मुश्किल केलं, म्हणून मी मेलेल्या माणसाच्या जगात राहायला आले. वा. आणि हे तिच्या तोंडचं अगदी वाक्य आहे. ते ऐकल्यावर मला म्हटलं की खरंच काय काय घडलं असेल हिच्या आयुष्यात. मग ती बोलली, सगळं सांगितलं तिने. मग पण ते काय तिने सांगितलं पुन्हा तेच ना, जल्लादासारखं एक एक तेवढं नाही एक होत. नाही होत, एक थॉट आला डोक्यात, आता हां, मग त्याच्यावरती त्याच्यावर चालू. पूर्ण ती प्रोसेस सुरू होऊन जाते ना, की ही इथे का आली असेल, हिच्या बॅकग्राऊंड काय असेल, हिचे आई-वडील कोण असतील, ही कुठे राहणारी असेल, आधी काय कामं करत असेल, ही इथे येण्यामागचं म्हणजे इथलं वातावरण, इथे मुलं घेऊन राहणं, वस्तीत मुलं घेऊन राहणं, याच्यात काय फरक असेल तिला जाणवला असेल. आणि मुख्य म्हणजे इथे येऊन राहिली हे ठीक आहे, की जनावरांनी हे केलं वगैरे, पण मुलांना घेऊन राहणं कुठल्या आईला थोडंसं हे होतं ना. तर त्याचं कारण तिने सांगितलं की वस्तीतले जे म्हणजे मी ह्याच्यात राहायची झोपडपट्टीमध्ये, मला असं वाटायचं की माझी मुलं तशी होऊ नये, करेक्ट. माझी मुलं चांगली शिकावी आणि त्यांनी चांगलं आयुष्य जगावं. त्याच्यासाठी त्या बाईने केलेला हा त्याग, एका आईने केलेला त्याग, मला ते फार हे झालं. मग त्याच्यावरती अनंत यात्रा कादंबरी निघाली, त्याची दुसरी आवृत्ती पण निघाली, त्याचं हिंदी हे निघालं, हिंदी काय म्हणतात त्याला, अनुवाद पण झालेला आहे. त्याला बरीच हे मिळाले, पुरस्कार मिळाले. पुरस्कारांची नावं नको विचार, मला लवकर आठवत नाही आता. आणि मी मला ऑडियन्सला आठवत नाही म्हणजे. हो, मी ऑडियन्सला सांगेल की मी ट्राय करतोय की मॅक्सिमम हे कव्हर करेल, टॉपिक्स कव्हर करेल, पण ते एवढे 25 करायला गेले नाही, शक्यच ड्युरेशन नाही पुरणार. नाही, म्हणून मी पण महत्वाचे तेवढेच सांगते तुला, महत्वाचे याच्यासाठी की विषय वेगळे आहे म्हणून. जसा अनंत यात्राचा विषय वेगळा आहे की ती बाई तिथे जाऊन सगळं शिकली ते करायला. तो जो ठेकेदार होता ज्याने तिला ते नोकरी दिलेली होती, ते ठेकेदाराचं स्मशान होतं ते, आणि त्या ठेकेदाराने तो इथे काय करायचं, रजिस्टर कसं भरायचं, ती 6वी-7वी शिकलेली होती. त्याच्यानंतर एंट्री कशी करायची, सरण कसं रचायचं, लाकडं आले तर कसे घ्यायचे, सगळा व्यवहार कसा करायचा हे तिला शिकवलं. आणि ती बाई शिकली. हा, आणि नवऱ्याने तिला काही मदत केली. याचं म्हणणं, तू जर बापाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, माणसाचं काळीज घेऊन जर आली आहेस ना, तर कर तू, मी नाही करणार काही मदत. कारण ती त्याच्या मनाविरुद्ध ती तिथे आली होती की आपल्याला जगायचं जरा बरं असेल तर मग इथे राहण्यात काही हे नाही. पण तिच्या मागे तो फरफटत आलेला, त्यामुळे त्याची मदत काही शून्य. पण तिने बरोबर त्याच्यातनं विश्व उभं केलं, मुलांना शिकवलं. पण ते सगळं वर्णन जेव्हा, ते सगळं मी काल्पनिक केलेलं आहे, कारण ते काही मी तिथे तेव्हा साधारण माहिती असतं म्हणा, किंवा त्या गुंजाने मला जे सांगितलं, किंवा मला ठेकेदाराने जाऊन भेटली, मी स्मशानाचा ठेकेदार जो होता त्याला, त्यांनी मला जे सांगितलं, त्याच्यातनं ती कादंबरी उभी राहिलेली आहे. ती गुंजा खरंच म्हणजे पुरुषाचं काळीज घेऊनच जन्माला आली. नाही, आणि काही काही लोकांना आणि ती खरं तर आजच्या स्त्रीला किंवा कुठल्याही काळातल्या स्त्रीला ती एक हे आहे, काय म्हणतात त्याला, एक आदर्श म्हणायला पाहिजे की रडत बसायचं नाही, कसे आयुष्य हे होते जगायचं. बरं आजी, मला एक क्युरिओसिटीचा क्वेश्चन हा होता, ऑलटुगेदर वेगळा. मला असं होतं खूपदा की जेव्हा मी असा एकटा आहे किंवा असं झोपलो आहे, तर कधी कधी काही काही गोष्टी सुचतात. तर असं तुम्हाला होतं का? आणि त्यावेळेला मग ते जर का त्यावेळेला ते नोट डाऊन केलं ना, निघून जातं, तर ते निघूनही जातं, आणि नेक्स्ट दिवशी मग आपल्याला ते आठवतं की हो, मी हे याच्या रिलेटेड लिहिलं होतं, आता याला कंटिन्यू करू, की आपण कुठे अडकून गेलो असतो तर ती गोष्ट तेव्हा आठवते झोपेमध्ये, जेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असतं. बरोबर आहे. तर असं तुमच्यासोबत होतं का? होतं. कारण हा शेवटी क्रिएटिव्हिटीचा आहे ना, साहित्य निर्मिती. त्या मुळाशी काय, याच्यावर खूप काही बोललं गेलं, लिहिलं गेलेलं आहे. तर मुळाशी म्हणजे एक तर आपले अनुभव असतात, वाचलेलं असतं, लिहिलेलं, कुठेतरी पाहिलेलं, कुणाचं तरी आयुष्य, हे सगळं असतंच ना शेवटी. तर काहीतरी विषय सुचतात, असं नाही म्हणत मी की अगदी सुचत नाही म्हणून. म्हणजे कुठे गेले म्हणा, किंवा आपल्या कुठे जवळपास लोकांमध्ये असं काही घडलं असेल. आता अगदी तुला एक उदाहरण सांगायचं झालं तर मी स्किझोफ्रेनियावर कादंबरी लिहिली आहे, मनाचे बंद दरवाजे. अच्छा. तर मी तो स्किझोफ्रेनिया झालेला पाहिलाय पेशंट माझ्या खूप जवळच्या ह्याच्यामध्ये. आणि मग का होतं असं, स्किझोफ्रेनिया मुळात आहे काय, तो मानसिक आजार नाही, तो विकार आहे, त्याला डिसीज नाही, तो डिसऑर्डर आहे, मेंदूचा आहे तो. मेंदूमध्ये डोपामाइन इम्बॅलन्स झाला की तो होतो, पण त्याच्या अनेक कारणे आहे. मग त्याचा परत शोध घ्या. मग हे म्हणजे विषय सुचल्यानंतर तो तसा सोडून दिला जात नाही, तो आपल्या मनात घोळत राहतो.
तुम्ही विसरला असाल, एक दिवस विसराल, हम्म. दुसऱ्या दिवस विसराल, तिसऱ्या दिवशी तो आपल्यासमोर येतोच ना. तू जे म्हणतो ना की साहित्य निर्मिती किंवा त्याच्या मागची प्रेरणा ती ही असते की हम्म. काहीतरी जे पाहिलेलं पण सगळं नाही. ऍक्सिडेंट आपण पाहिला म्हणून काही लगेच त्याच्यावर लिहायला घेत नाही. नाही. हा. काहीतरी तुमच्या मनाला टोचलेलं असतं, बोचलेलं असतं, काहीतरी तुमच्या मनात घर करून राहिलेलं असतं आणि हम्म. मग त्याच्यावर नाही हे काहीतरी लिहायला पाहिजे. अस्वस्थकरण, मूळ शब्द त्याला अस्वस्थ करणेच आहे. हा. की तुम्ही जेव्हा खूप अस्वस्थ होता तुम्ही त्याच्यातनं हम्म. लिहिते होता. आणि लेखक व्हायला म्हणजे काही असं हे नाही, कुठल्या कार्यशाळेची गरज नाही. लेखक तसा मुळात सगळेच असतात, प्रत्येकाला अनुभव आलेले असतात. हो ना. फक्त लिहिणं जमत नाही किंवा हा. असं वाटतं आपण लिहू शकू की नाही. हम्म. पण असतात अनुभव असतात किंवा लिहिण्याची शैली वगैरे ती नंतर सगळं हे होतं. ग्रो म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रत्येकामध्ये ती क्वालिटी आहे, हो. तुम्ही फक्त ती ओळखा, त्याला चॅनलाइज करा आणि सतत करत राहा तर करत होऊ शकतं. सातत्य, कंटिन्युएशन ते महत्वाचं आहे. तुम्ही जर म्हटलं मी आज लिहिलं आणि नंतर मग वर्षभराने कधीतरी लिहिल तर तसं नाही होत. मग ते सगळा तो जो आलेला प्रवाह आहे तो आटून जातो, मग ते पुढे काहीच होत नाही त्याचं. सातत्य पाहिजे आणि ते राहिलं म्हणजे मला ते स्किझोफ्रेनियामुळे राहिलं, जल्लादामुळे एका मागोमाग एक विषय. आता ही जगण्याने छळले होते ही जी कादंबरी आहे ती साधारण नागपूर 70-80 वर्षापूर्वीचं नागपूरचं जनजीवन किंवा सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन कसं असेल त्याच्यावरची कादंबरी आहे. अच्छा. हा की त्या काळामध्ये आजच्या काळात खूप बदल झालेले आहे हो, ना. 15-20 वर्षात तर झपाट्याने बदल झालेले आहे. खूप. मग त्या काळामध्ये कसं असेल कौटुंबिक जीवन, सासू सासऱ्यांचे सासू सुनेंचे जे संबंध जे असायचे ते असतील, काय असतील ते. पण घराबाहेर स्त्री जेव्हा पडायला लागली किंवा घरातही तिला किती काही स्थान होतं का, तिला काही किंमत होती का, तिला काही विचार व्यक्त कारण तिला निर्णय घेण्याची क्षमता होती का, बोलण्याची स्वतंत्रता होती का, हा सगळा विचार करता करता मग ती कादंबरी झाली. तर ती जवळजवळ 500-600 पानांची कादंबरी आहे. आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे त्याची पहिली झाली आहे. अरे 1100 प्रती काढल्या तर त्या त्यांच्या 1 वर्ष संपलंय पण तर दुसरी काढायचं सुरू आहे त्यांचं. तर हे विषय आणि हे विषय लोकांना आवडणारे आहे ना, कारण आपल्या आसपासचे असतात. मुख्य काय होतं की आपल्या अनुभवातलं किंवा आपल्या जवळचं काही वाचायला मिळालं की लोकांना ते त्याच्याशी रिलेटेड ना की नाही नाही हे आपलंच तर आहे असं वाटतं ना. आजी म्हणजे एपिसोड बंद करण्याच्या आधी जितके पण यंगस्टर्स आहे किंवा कुठल्या पण वयाचे आहे की ज्याच्या मनामध्ये हा एक थॉट असेल की यार मी पण कदाचित लिहू शकलो किंवा मी लिहू शकतो अजूनही, मी तेव्हा लिहायला पाहिजे होतं पण आता कदाचित आता वेळ तर मी रिटायर्ड झाले आता मी अशा लोकांसाठी एक मोटिवेशनल तुम्ही मेसेज काय द्याल की काय तुम्हाला इन्स्पायर करू शकतं लिहायला, कसं तुम्ही बेसिक पासून चालू करू शकता? 2 मिनिटांमध्ये. हो 2 मिनिटात सांगते. तर ज्यांच्या म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात विचार येतात. सगळ्यात सोपा उपाय आहे तुम्ही डायरी लिहायची. रोज काय म्हणजे रोज अगदी वरण भात भाजी पोळी जेवण हे लिहिलं तर वेगळं काहीतरी रोज काहीतरी घडत असतं. कोणीतरी आलेलं असतं, आपण कोणाला भेटायला गेलेलो असतो, काहीतरी घडत असतं. काही नाही घडलं तरी आज काही घडलं नाही असंही लिहायचं. ती डायरी लिहायची. आणि दुसरं म्हणजे जे काही तुमच्या मनात आलेले विचार आहे ते लिहून ठेवायचे, चांगले असो वाईट असो काही असो. आणि ते लिहिता लिहिताच तुम्हाला कुठेतरी मग त्याच्यातनं तुम्हाला तुमची लेखनाची प्रक्रिया ही सुरू होते. त्याच्यासाठी काही मुद्दाम असं हे करावं लागत नाही की वेगळं ट्रेनिंग घेण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. कारण सगळे लेखकच असतात, प्रत्येकाचं आयुष्य ही कादंबरीच असते, कारण वेगळं काहीतरी घडतच असतं ना. आजी अजून एक प्रश्न लास्ट मला हे विचारायचं होतं की जसं तुम्ही हा एक विषय निवडला, असे वेगवेगळे विषय निवडले, जेव्हा तुम्ही ते लिहित असता आणि तुमचं त्याच्यामध्ये सगळा हा अभ्यास चालू असतो तर तुमची जी पर्सनॅलिटी आहे, जसा तुमचा मूळ स्वभाव आहे, तुम्ही जसं घरात वागता याच्यात काही चेंज येतो का? हो. तर त्याचा परिणाम फॅमिलीवरती होतो का, मुलांवरती किंवा नवऱ्यावरती किंवा अदर नातेवाईकांवरती किंवा तुमच्या स्वतःवरती, तब्येतीवरती असं होतो का? नाही, तब्येतीवर तर नाही असा काही झालेला, कारण गूढकथा भयकथा पण मी पुष्कळ लिहिली आहे. तसा काही परिणाम माझ्या तब्येतीवर झालेला नाही. पण जेव्हा तुम्ही लिहित असता तर तसा परिणाम घरातल्यांवर नाही होत, कारण तुम्ही तेव्हा वेगळे असता ना. तुम्ही एक गृहिणी असता, नवऱ्याची बायको असता, मुलांची आई असता, तुम्ही तुमची कर्तव्य चुकवत नाही ना, तेव्हा तुम्ही ते असता. पण जेव्हा तुम्ही लिहित असता ना तेव्हा तुम्ही फक्त लेखिका असता. तेव्हा मग तुम्ही बायको किंवा आई वगैरे काही नसतं, तुम्ही फक्त लेखिका. त्यामुळे तुम्ही फक्त त्या याच्यात जाता, त्या प्रवाहामध्ये जाता, वाहत जाता.
तर ही जी थॉट प्रोसेस आहे किंवा हा, हा. लिहिण्याची जी हा, हा. प्रक्रिया आहे, असं म्हटलं पाहिजे आपल्याला की एका व्यक्तीमध्ये 2 व्यक्तिमत्व आहेत. हा ती समाजात, कुटुंबात वावरताना ती त्या वेगळा. नातेसंबंध छान हे हम्म. करते. पण ती जेव्हा ती टेबलवर लिहायला बसते, लेखिका असते, तेव्हा ती लेखिकाच असते. तिचं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून जातं. मला हेही लोक म्हणतात की तू जेव्हा लिहिते किंवा व्यासपीठावर बोलायला उभी राहते तेव्हा मी वेगळी होते. आणि मलाही कळत होते की मी वेगळी आहे, कारण मी आलेली असते ना बाहेर. हा. माझ्यातली लेखिका बाहेर आलेली मला असते. तेच विचारायचं होतं की असं होतं का, होतं, जसं आपण होतं. खूपदा नवऱ्याशी बोलतो, अरे यार मी या टॉपिक वरती लिहिते पण मला सुचत नाही, तर असं नाही, असं नाही, असं नाही. असं काहीच ते नाही कधीच नाही. लिहिण्याबद्दल चर्चा कधीच नाही. नाही ना? कारण नाही सुचलं तरी ते काय करणार आहे? आणि दुसरं म्हणजे त्यांना इंटरेस्ट वाटेलच असं नाही ना. कंपल्सरी नाही. तेव्हा ते सगळं हे, आणि नाही सुचलं तर ठेवून द्यायचं. कधीतरी सुचतं ते. हो ना? हां. हा एक खूप आता इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हां, म्हणजे ते आटापिटा नाही करा. अरे मला आता लिहायचंय, असं नाही. हा, तिथेच सोडून द्यायचं आणि काही दिवसांनी ते आपोआप येतं. येतच. जाता जाता मी अजून एक मुद्दा सांगते की या सगळ्यामध्ये माझ्या मुलांचे पण खूप सहकार्य आहे. हो बरोबर. बिलकुल. कारण वेळ देणं तर सुना करतात, पण हम्म. बाकी सगळी मदत मुलांची हो. आहेच. आणि बाई किती स्वतंत्र झाली, तिला किती पंख फुटले, तरी ती या थोडेसे तरी सगळ्यांच्या restrictions असतात. हो, नाही, असतंच. ते तर आहेच. नाही, खूपच छान वाटलं मला आजी हे सगळं ऐकून. आणि मी म्हणजे नागपूरला असताना जेव्हा मी चालू केलं पॉडकास्ट तेव्हापासून माझ्या लिस्टमध्ये होतं की, पण मला हे नव्हतं माहिती की तुम्ही परमनंट आता इकडे पुण्याला आले. मला वाटलं नागपूरला याल एखाद दिवशी होईल. आजोबा फोन करायचे तुम्हाला अवॉर्ड मिळाले की हो. बाबाला सांगायचे, तर बाबा म्हणायचे की नाही आजींचा घेशील जेव्हा पण असं होईल, आपण वाट बघू नागपूरला याची. लास्ट अवॉर्ड जो मिळाला तेव्हा तुम्ही आता सांगितलं मला का? साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा हा. मिळालाय सत्कार आणि हा हे मला पुरस्कार दोन्ही. वाटतं जानेवारीतच झाला होता तो ना? हा, आता 21 21 जानेवारी. जानेवारीला. तेव्हा मग माझा प्लॅन होता की नाही मग आता मी जाईल पुण्याला तर मग तेव्हा नक्की करू. तर खूपच छान वाटलं. आणि आपलं जे नेहमी इंटरॅक्शन व्हायचं ते पूर्ण सगळे आपली गँग सगळे हो, हो. फॅमिली राहायची, तर ह्याच्याबद्दल कधीच बोललो नाही. बोललं नाही. आणि असं पण घरी तुम्ही येतो की आम्ही येतो तर या विषयावरती कधी बोलणं नाही, व्हायचं प्रश्नच नाही. नाही ना. तर आता जेव्हा माझंही हा चॅनल चालू झाला तेव्हापासून मला होतं की नाही हा विषय विचारायचा आहे, आणि मला हा नॉर्मल व्यक्तींना समजेल पॉडकास्ट असा पण हा. विचारायचा होता. बरोबर. आणि जे थोडेसे आर्टिस्टिक वेरी इमॅजिन करत असतील किंवा बघत असतील त्यांच्या पण दृष्टीने मला कव्हर करायचं होतं की हा. त्यांना पण समजलं पाहिजे की काय एक जनरली एक प्रोसेस असते. आणि लेखनामध्ये काय, जेव्हा तुम्ही लिहिता कथा कादंबरी जे काही असेल, तो साहित्य हम्म. प्रकार जे 14 प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आणि वास्तव दोन्ही असायला पाहिजे. नुसतं हो. काल्पनिक नको, कारण ते नाही. मूळ धरत नाही. हो. आणि वास्तवही, त्याला हम्म. वास्तवाला थोडासा रंग कल्पनेचा पाहिजे. द्यावा लागतो, पण पूर्ण हे नको, काल्पनिक नको. हो ना? तेच. पण ठीक आहे, हे ज्याच्या त्याच्या प्रत्येकाची creativity चॉईस वर आहे ती. आहे. choice. पण अगेन थँक्यू मी म्हणेल तुम्हाला की तुम्ही मला इतका इम्पॉर्टंट वेळ दिला आणि खूप छान वाटलं हे हो. सगळं बघून. आणि मी सगळ्या माझ्या ऑडियन्सला म्हणेल की तुम्ही प्लीज पुस्तकं ऑनलाईन पण मिळतात. मिळतात ना, ऑनलाईन घ्या. मी लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शन मध्ये, तिथनं तुम्ही ऑनलाईन पण विकत घेऊ शकता. आणि सगळ्यांनी पुस्तकं वाचा आणि मला अभिप्राय कळवा. हा आणि कमेंट्स पण करा. हा पॉडकास्ट सगळ्यांपर्यंत अगदी पोहोचवा. अगदी. जितके हो. तुमचे रायटर फ्रेंड्स असतील किंवा जे आजींना ओळखत असतील किंवा ज्यांना इन जनरल पण ज्यांना स्वतःला पण लिहायची इच्छा असेल इन फ्युचर, ते कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि पुस्तकं पण विकत घ्या, हे वाचा आणि कदाचित तुम्हाला पण त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळेल. हा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांसोबत. आणि तुमचे सगळ्यांचे आमच्या ह्या डिस्कशन बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की नेक्स्ट टाइम अजून मी काय करू. मग आपण पार्ट 2 पण करू याच्यावरती. आणि जे उरलेले टॉपिक्स याच्यावर आहेत घेऊ, हा जल्लादावर घेऊ, कारण तो खूप मोठा तो विषय आहे. खूपच मोठा विषय आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे आणि इतकी कंगोरे आहेत त्याला की हो. तुम्ही तासभरही कमी पडत. नाही कमी पडेल. म्हणून मी म्हटलं की आपण शॉर्ट मध्ये घेतला आता, लोकांना कळायला पाहिजे की बा काय विषय आहे ते. पण आपण एकच टॉपिक धरून त्याच्यावरती मग करत राहू. अगदी अगदी चालेल. चला, आणि मी पण तुला धन्यवाद देते अरे की थँक्यू. तू पण वेळ काढून आला हो. आणि माझी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवली. बिलकुल जास्तीत पोहोचवू जास्त. आपण. हो. मला बस आशीर्वाद पाहिजे आता. ते आहेतच. तेच आहे बस. ते नेहमीसाठीच आहे. बिलकुल बिलकुल. मग काय आजोबा तिकडनं देतातच. चला, थँक्यू सो मच.